गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनाच्या मागणीला घेऊन कामबंद आंदोलन पुकारले होते। मात्र नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेला आंदोलन काही तासातच गुंडाळण्यात आला। गोंदिया शहरातील शासकीय महाविद्यालयात एनर्जीगो कंपनीच्या माध्यमातून 400च्या वर कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत होते। मात्र सप्टेंबर महिन्यात या कंपनीचा करार संपल्यानंतर या कंपनीने कंत्राटी कर्मचाऱ्याचा 2 महिन्याचा पगार थांबवून ठेवला। तर हा कंत्राट स्मार्ट कंपनीला देण्यात आल्यानंतर स्मार्ट कंपनीने ऑक्टोबर महिन्यापासून कामे सुरू केली असून आज जानेवारी महिन्याचे 15 दिवस लोटत आले असले तरी फक्त ऑक्टोबर महिन्याचा पगार दिला। तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा पगार अद्यापही न दिल्याने कर्मचाऱ्यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कुठलीही माहिती न देता कामबंद आंदोलन पुकारले असता वैद्यकीय अधिष्ठाता या कर्मचाऱ्यांना आपल्या कॅबिनमध्ये बोलावून घेत संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीला बोलावून घेत येत्या 8 दिवसात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा पगार करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा आंदोलन मागे घेण्यात आला आहे। आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया इथल्या कंत्राटी कामगारांचा जो आंदोलन सुरू आहे त्यांना 6 महिन्यापासून पगार देण्यात आलेला नाहीये आणि पगारच नाही तर त्यांना जे किमान वेतनानुसार जे सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे असते, किमान वेतनानुसार पेमेंट मिळालं पाहिजे असतं, त्यांना विशेष भत्ते देण्यात आले पाहिजे असते, त्यांना डीए दर 6 महिन्या डीएची वाढ झाली पाहिजे असते, त्यांना बोनस द्यायला पाहिजे होतं, त्यांना ELPL जे सुट्ट्या मिळतात शासनाकडून 14 सुट्ट्या 28 सुट्ट्या ज्या वर्षाचा मिळतात ते त्यांना द्यायला पाहिजे होता। ते सर्व न देता कामगारावर अन्याय सुरू आहे। ते काहीच त्यांना कुठलीच फॅसिलिटी त्यांना देत नाहीये आणि 6 महिन्यापासून त्यांना पगार दिलेला नाहीये। मला हे म्हणायचं आहे शासकीय गव्हर्नमेंट हॉस्पिटलने ज्या कॉन्ट्रॅक्ट स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कॉन्ट्रॅक्ट सोबत जे करार केलेला आहे त्याने जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये हे लोक एक ओळ टाकतात की शासकीय अनुदान येण्याला जर विलंब झाला 4-6 महिने तर कॉन्ट्रॅक्टर तो कामगारांचा वेतन नियमित करेल, त्यांचा वेतनामध्ये कुठलाही खंड पडता कामा नये असं तो त्यांनी ते अग्रीमेंट मध्ये लिहून घेतात। मी पल्लवी रामटेके शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी आहे त्या अंतर्गत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करते। आम्ही मागील 1.5 वर्षापासून या कंपनी अंतर्गत काम करत आहोत। मागील 1 डिसेंबर 2023 ला एनर्जीगो म्हणून कंपनी आलेली होती। ती कंपनी ऑक्टोबर महिन्याच्या 11 तारखेपर्यंत जवळपास चाललेली आहे। त्याच्यानंतर नवीन स्मार्ट सर्व्हिसेस म्हणून कंपनी आलेली आहे। मागील कंपनी एनर्जीगो त्यांचे आतापर्यंत आमचे 2.5 महिन्याचा पगार थकत आहे, तेही पगार दिलेले नाहीये आणि विचारणा केले असता 10 करोडचा फंड येणार आहे, येईल आता येईल 4 दिवसात येईल, एक पगार होईल तुमची नंतर मग पगार होईल, पण आम्ही कसे काय जगायचे। आता नवीन कंपनी आली ऑक्टोबर महिन्यापासून ती पण तशीच सांगते की 5 करोडचा फंड येणार आहे 4 दिवसात, तुमच्या पुढच्या आठवड्यात एक पगार होईल, एक पगारानंतर मग जर 5 करोडचा फंड येईल तेव्हा तुमच्या 3 पगारी होतील। पण आम्ही केव्हापर्यंत आश्वासनावरच राहायचं हे आमच्या अधिष्ठाताकरांनी सांगायचे आणि हेड असतील अधिकारी असतील त्यांनी आम्हाला सांगावे। मागील 5 ते 6 महिन्यापासून आमचा पगार झाला नाही तर पण तरी मागील 1 डिसेंबर पासून कंपनी आलेली आहे तर कधीही महिन्याला वेतन होत नाही। हर महिन्याला तेच प्रॉब्लेम असते, 2-2, 3-3 महिने 4-4 महिने कामतो त्याच्यानंतर एक पगार होतो। यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय गोंदिया येथे कार्यरत बाह्य स्तोत्राच्या माध्यमातून कार्यरत कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन केलं त्या अनुषंगाने त्यांचा मागील एनर्जीगो कंपनीच्या माध्यमातून जो पगार त्यांचा अदा नव्हता झाला त्याबद्दल आणि दुसरं नवीन कंपनी जी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाली त्यांचे 2 महिन्याचे पगार यांचे न झाल्यामुळे त्यांनी ते आंदोलन केलेलं होतं। या संबंधात आपण दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबतीत वेळोवेळी अवगत केलेलं होतं व त्यांना याबाबतीत सांगितलं होतं की करारानुसार त्यांना कर्मचाऱ्यांचं वेतन थकवता येत नाही, ते अदा करणं अपेक्षित होतं, परंतु ते न झाल्यामुळे हे आंदोलन झालेलं आहे। आणि आजच त्यांच्यासोबत आलेले राष्ट्रीय मजदूर सेनेचे पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार स्मार्ट कंपनीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना 2 महिन्याचे वेतन हे पुढील 8 ते 10 दिवसामध्ये अदा करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे। तर एनर्जीगो कंपनीला सप्टेंबर महिन्यापर्यंत कंत्राट दिले होते त्या कंपनीशी पत्रव्यवहार करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार मिळवून देऊ असे आश्वासन वैद्यकीय अधिष्ठाता यांनी दिले आहे।